नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण दिनांक 29-30 नोव्हेंबर रोजी कोणत्या राशींचे भविष्य चमकणार आहे हे पाहणार आहोत। त्याचबरोबर 30 तारखेला म्हणजे ते शनिवारी अमावस्या आहे, त्यामुळे या येणाऱ्या शनी अमावस्येला कोणत्या राशींचे भविष्य कसे राहणार आहे हे आपण पाहूया। त्या अगोदर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये राम कृष्ण हरी लिहायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। पहिली रास आहे मेष राशी। सामाजिक कार्यात वर्तनात संयम ठेवून वागा। विरोधी पक्ष तुम्हाला कमी लेखायचा प्रयत्न करू शकतात, याबाबत सावधगिरी बाळगा। कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करूनही तुम्हाला योग्य परिणाम मिळणार नाही। आज प्रेमसंबंधात असलेल्या लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे, जेणेकरून परस्पर आनंद आणि सहकार्य राहील। प्रेमसंबंधांमध्ये मधुरता वाढेल। दुसरी राशी आहे वृषभ राशी। कार्यक्षेत्रात संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल। तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका। काळानुसार परिस्थिती अनुकूल होईल। धर्मादाय कार्यात तुमची आवड वाढेल। अधिक आनंद आणि प्रगती देणारी परिस्थिती पाहून तुमच्या विरोधकांना तुमच्या प्रगतीचा हेवा वाटेल। पती-पत्नीमध्ये सर्वाधिक आनंद आणि सहकार्य राहील। तिसरी राश आहे मिथुन राशी। राजकीय पद आणि प्रतिष्ठा वाढेल। सामाजिक क्षेत्रात नवीन जनसंपर्काचा फायदा होईल। तुमची परिस्थिती लक्षात घेऊन काम करा। तुम्हाला दूरच्या देशात सहलीला जावे लागेल। दारू पिऊन गाडी चालवू नका। तुमच्या पायाला दुखापत होऊ शकते। आज तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतील। तर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपला व्हिडिओ पाहत आहे तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे की एकाच कमेंट बॉक्समध्ये 3 वेळेस राम कृष्ण हरी लिहायला विसरू नका। पुढील राशी आहे कर्क राशी। तुमच्यासाठी संघर्षाचा काळ असेल। परिश्रमानंतर परिस्थिती अनुकूल राहील। तुमच्या विचारांना सकारात्मक दिशा द्या, कोणाचीही दिशाभूल करू नका। शत्रूपासून सावध राहा, तो तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतो। पुढील राशी आहे तुला राशी। दूरच्या देशातून आलेल्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल। नोकरीत उच्च अधिकाऱ्यांशी जवळीक वाढेल। व्यवसायात नवीन सहकारी बनून परिस्थिती सुधारेल। मित्रांसोबत मनोरंजनाचा आनंद मिळेल। उद्योगधंद्यात सरकारी मदतीचा फायदा होईल। आज नातेसंबंधात अधीर होऊ नका, अन्यथा प्रकरण बिघडेल, मग तुम्हाला नंतर पश्चाताप होईल। प्रेमविवाहाच्या प्रस्तावात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल। आज वैवाहिक जीवनात जवळीक निर्माण होईल। तुम्ही एखाद्या जवळच्या मित्राला भेटू शकता। आणि शेवटची राशी आहे वृश्चिक राशी। व्यवसायात अधिक व्यस्त राहाल। काही महत्त्वाचे काम पूर्ण केल्याने तुमची हिंमत आणि उत्साह वाढेल। व्यवसाय काळजीपूर्वक करा। नोकरीच्या शोधात घरापासून दूर जावे लागेल। नोकरीत अधीनस्थ व्यक्तीशी वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। आज तुम्हाला एखाद्या प्रिय मित्रापासून दूर जावे लागेल। कुटुंबातील सदस्याच्या खराब आरोग्याबाबत चिंता राहील। प्रेमसंबंधांमध्ये जवळ आल्यास खूप आनंद होईल। तर मित्रांनो, ह्या आहेत या 4 दिवसातील महत्त्वपूर्ण राशींचे भविष्य। पुढील व्हिडिओमध्ये आपण उर्वरित राशी भविष्य पाहणार आहोत। त्यासाठी जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये राम कृष्ण हरी लिहायला विसरू नका। राम कृष्ण हरी।